शाळेचा डबा म्हटलं की सकाळच्या गडबडीत पटकन काय बनवायचं, शिवाय ते पौष्टिक पण असलं पाहिजे आणि मुलांना सुद्धा आवडायला हवं. म्हणूनच आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत दुधी भोपळ्याच्या पुऱ्या. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल. आज मी तुमच्यासोबत शेअर करते कमी तेलकट, खमंग आणि पौष्टिक दुधी भोपळ्याच्या पुऱ्या. चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पुऱ्यांसाठी 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. याच सोबत 1 चमचा कसुरी मेथी टाकायची, चमचाभर तीळ टाकायचे आहेत, अर्धा चमचा ओवा घेतला आहे, हा असा हातावर चोळून किंवा कुटून टाकायचा. थोडंसं आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे. लहान मुलांच्या डब्यासाठी मिरची थोडीशी जपूनच वापरायची. कोथिंबीर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा धणे पावडर टाकायची आणि हे सर्व मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं. इथे मी हा एक मध्यम आकाराचा दुधी घेतला आहे. याला स्वच्छ धुवून घेतलाय. याचे 2 भाग करून घ्यायचे आणि याची जी ही वरची साल आहे ती काढून टाकायची. साल काढून झाल्यावर आपण जे पीठ बाजूला ठेवलं होतं त्या पिठावरती हा भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा. दुधी भोपळा आपण जर आधीच खिसून ठेवला तर तो काळा पडतो, म्हणून नेहमी पीठ मळायच्या आधी दुधी भोपळा यामध्ये खिसून टाकायचा. या भोपळ्यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं, म्हणून पीठ मळताना पाणी वापरण्याची गरज नसते. एका दुधीमध्ये 2 कप पीठ व्यवस्थित मळलं जातं. यावरती थोडंसं तेल टाकून घेते मी आणि 1 मिनिटभर आणखी याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. पीठ थोडं घट्टच मळायचं, कारण दुधीला पाणी सुटेल तसं पीठ सैल होत जातं. पीठ मळून झाल्यावर लगेचच याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर आधी तेल गरम करायला ठेवायचं, पुरेसा पिठाचा गोळा घ्यायचा, थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं याला आणि हव्या तशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. लहान मोठ्या आवडीनुसार पुऱ्या तुम्ही लाटून घेऊ शकता, फक्त जास्त जाड लाटायच्या नाहीत. इथे मी वाटीने थोड्याशा या पुऱ्यांना आकार छान यावा म्हणून कट करून घेते आणि अशाच पद्धतीत बाकीच्या पुऱ्या सुद्धा लाटून घेते. डब्यासाठी माझ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. तेल सुद्धा छान व्यवस्थित तापलेलं आहे. तर कडकडीत तेलामध्ये हाय फ्लेमवर ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या. टम्म फुगलेल्या पौष्टिक आणि खमंग दुधी भोपळ्याच्या पुऱ्या टोमॅटो केचप किंवा कोणत्याही चटणीसोबत डब्यामध्ये देऊ शकता. त्यासाठी आधी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.